ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी. ठाण्यामध्ये नवीन वर्षामध्ये सुद्धा पाणी पुरवठा बंद राहणार असल्याची बातमी समोर येते. ठाण्याचं नवीन वर्ष ठाणेकरांना अतिशय पाणी कपातीमध्ये जाणार आहे. पाणी कपातीचा इशारा ठाणेकरांना दिला गेलाय. ठाणे महानगरपालिकेने शुक्रवारी म्हणजेच 2 जानेवारीला नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच घोडबंदर रोड आणि शहरातील इतर भागांमध्ये 12 तासांचा पाणी पुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्याची घोषणा केली आहे. हरिदासनगर येथील मुख्य पाणी पुरवठा पाईपलाईनवर 700 मिमी व्यासाच्या वॉलमध्ये मोठा तांत्रिक बिघाड आढळलाय. त्यामुळे पाणी पुरवठ्यावर याचा परिणाम होणार आहे. दरम्यान या दिवशी सकाळी 9 ते रात्री 9 वाजेपर्यंत पाणी पुरवठा बंद राहणार आहे. घोडबंदर रोड, लोकमान्य नगर, वर्तक नगर, रितू पार्क, साकेत जेल आणि त्यासोबतच गांधीनगर, सिद्धांचल, इंदिरानगर, रूपादेवी, श्रीनगर, समतानगर, जॉन्सन, मुंब्रा आणि कळव्यामध्ये काही भागांमध्ये 12 तास पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. पाणी पुरवठा खंडित होणार आहे. त्यामुळे पाणी पुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आणि बंद काळात महानगरपालिकेला सहकार्य करायचं आवाहन केलं.